नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिल्मी विशाल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तसेच जर तुम्हाला महाराष्ट्र सरकार योजना आणि नवनवीन बातम्या याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलला आत्ताच जॉईन व्हा। मित्रांनो, पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान भारतातही तितकीच लोकप्रिय आहे। तिला बॉलिवूडमध्ये थेट शाहरुख खान सोबत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती। रईस सिनेमात ती झळकली। माहिराची हमसफर ही फवाद खान सोबतची पाकिस्तानी मालिका भारतातही खूप गाजली। बॉलिवूड पदार्पणावेळी माहिरा खानचे रणबीर सोबत काही फोटो लीक झाले होते, ज्यामध्ये दोघंही धूम्रपान करताना दिसतात। या फोटोंमुळे चांगलीच खळबळ माजली होती। आता नुकतंच माहिराने ती घटना आठवत प्रतिक्रिया दिली आहे। एका इंटरव्ह्यू मध्ये माहिरा खानने सिनेसृष्टीतील संघर्ष, घटस्फोट, दुसरं लग्न आणि रणबीर कपूर सोबतचे ते फोटो या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे। हे सांगताना ती म्हणाली की या प्रवासात मला चाहत्यांनी खूप पाठिंबा दिला। घटस्फोटानंतर मुलाची जबाबदारी होती। कित्येक वर्षे एकटं राहणं, इंटरनेटवर फोटो व्हायरल होणं आणि दुसऱ्या देशात बॅन होणं हे सगळंच माझ्यासाठी खूप कठीण होतं। मला एकटीला याच्याशी सामना करावा लागला होता। मी कोणासोबत काही शेअर करू शकले नव्हते। रणबीर कपूर सोबतच्या व्हायरल फोटोंवर माहिरा म्हणाली, एका आर्टिकल मधून माझे फोटो समोर आले ज्यात मी शॉर्ट व्हाईट ड्रेस घातला होता। तेव्हा मला वाटलं आता सगळं संपलं। त्या आर्टिकल मध्ये माझ्याबद्दल बरंच काही लिहिण्यात आलं होतं। नंतर मीडियातही ते फोटो आले आणि इंटरनेटवरही व्हायरल झाले। मी खूप घाबरले होते। मला वाटलं आता माझं करिअर संपलं, पण मी स्वतःचीच समजूत घातली आणि काही काळानंतर हे आपोआप सर्व थांबलं। लोक विसरून जातील असं मी स्वतःला समजावलं आणि मी काही काळ सर्वांपासून दूर गेले। जसा वेळ गेला तसं सगळं पुन्हा सुरळीत झालं, असं माहिरा हिनं म्हटलं आहे।